लाईक इन्फर्टिलिटी एक जागतिक प्रमाणामध्ये 16 ते 18% ऑफ पॉप्युलेशनमध्ये हा प्रॉब्लेम आढळतो. पण हल्लीच्या पिढीमध्ये बघतोय की जे जोडपे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये आहेत, हं. त्यांच्या वंध्यत्वाचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. लाईक ह्याला अनेक कारणं आहेत. एस्पेशली सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्त्रियांचं वाढतं वयामध्ये प्रेग्नन्सीला प्रयत्न करणे. लाईक आता इनिशियली काय होतं 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी की 18-20 वर्षामध्ये लग्न व्हायचं आणि 1-2 मूलबाळ व्हायचे. पण आता जशी सामाजिक स्थिती बदलते लाईक स्मॉल फॅमिलीज होत आहेत. जसं आपण न्यूक्लिअर फॅमिलीज म्हणतो. मुलींचे ॲस्पिरेशन्स वाढलेले आहेत. हं. त्यांचं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांचे ॲम्बिशन्स वाढलेले आहेत. मॅरेज ही प्रायोरिटी राहिलेली नाही आहे. बरोबर. हल्लीच्या मुली 28-30च्या पहिलं लग्न करायला होकार पण देत नाही आहे. मग लग्न झाल्यानंतर त्यांचं सेटलमेंट असतं, करिअर हं. असतं, नंतर वेगळ्या प्रायोरिटीज असतात आणि जेव्हा चाइल्ड किंवा मूलबाळ होणं हे लक्षात येतं, त्यांचं ऑलरेडी द एज 30-34 झालेलं असतं. आता प्रत्येक स्त्रीचं आई बनण्याची जी मॅक्झिमम क्षमता जी आहे 30 वर्षाला असते. 30 वर्ष झाल्यानंतर आई बनण्याची क्षमता हळूहळू कमी होते. मग जेव्हा ही स्त्री ॲट द एज ऑफ 34-35 इयर्स आई बनण्यासाठी प्रयत्न करते, तेव्हा तिच्या बॉडीमध्ये काय फिजिओलॉजिकल चेंजेस झालेले असतात, जे वयामानाने प्रत्येक स्त्रीमध्ये होतात. हं. तिचे एग काउंट झपाट्याने कमी होतात. मग ॲट द एज ऑफ 34-35 जेव्हा ती आई बनण्याचे प्रयत्न सुरू करते, तिचा ओव्हरेन रिझर्व किंवा आपण ब्लड टेस्टमध्ये एक AMH नावाची टेस्ट असते, हं. ती मध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेस मग त्यांना प्रेग्नन्सी होण्यासाठी अडचणी निर्माण होतात. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की स्थूलपणा, फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी झालेली आहे. बरोबर. सेडेंटरी लाईफस्टाईल ज्याला म्हणतो. तिसरं महत्त्वाचं म्हणजे की जंक फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हं. त्याच्यामुळे लाईक शरीरावरती त्याचे दुष्परिणाम होतात. ते डायरेक्टली फर्टिलिटी फॅक्टर्सला अफेक्ट करतं. बरोबर. आणि चौथं म्हणजे व्यसनांच्या अधीन ते जोडपे जात आहेत. ह्याच्यामुळं काय होतं की जे काही चांगल्या क्वालिटीचे स्त्रीबीज व्हायला पाहिजे किंवा ओव्ह्युलेशन जे व्हायला पाहिजे ते होत नाही आहे आणि हं. मग त्यांना प्रेग्नन्सीला अडचणी येतात. ह्या झाल्या स्त्रियांच्या समस्या. पुरुषांच्या समस्यामध्ये पण इक्वली तेच फॅक्टर्स असतात. पण पुरुषांमध्ये व्यसनांचं प्रमाण जास्त आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, जंक फूडचं प्रमाण जास्त आहे. प्लस पुरुषांमध्ये सेक्झुअल डिस्फंक्शनचं प्रमाण पण वाढत चाललेलं आहे. दिस इज ॲट्रिब्युटेड टू त्यांची जॉब प्रोफाईल आहेत, लेट वर्किंग आवर्स आहेत, हं. प्रोजेक्ट्स टाईमली कंप्लीट झाले पाहिजे, अनियमित झोप आहे, प्लस ॲडिक्शन्स पुरुषांमध्ये पण झपाट्यानं वाढत चाललेलं आहे. तर बरोबर. हे कारणं स्त्रियांमध्ये आहेत आणि पुरुषांमध्ये आहेत. बऱ्याच वेळेस दोघांमध्येही इक्वल फॅक्टर्स असतात. स्त्रियांमध्ये पण एक काहीतरी कारण आहे प्रेग्नन्सी न राहण्यासाठी हं. आणि पुरुषांमध्ये पण एक कारण आहे की त्याला आपण कंबाईंड फॅक्टर्स म्हणतो. इंडियन गव्हर्नमेंटनी नवीन ART ॲक्ट लागू केलेला आहे 2022 पासून. जर एखादं वय स्त्रीचं वय 50 वर्षापर्यंत जर असेल तर ती IVF ट्रीटमेंट करू शकते. ओह! तर 40 नंतर पण जर मूलबाळ होत नसेल तर होप सोडायच्या नाही. पाळी जरी बंद झाली तरी होप सोडायच्या नाही. पाळी बंद झाली तरी पण त्या स्त्रीला आई बनण्याचं भरपूर चान्सेस असतात. हो, कसं म्हणजे पाळी बंद झाल्यानंतर सुद्धा आई होऊ शकते? नक्की. आता सायन्स एवढं हे तर सुरुवातीपासूनच आहे. पण समाजामध्ये हा खूप मोठा गैरसमज आहे की पाळी बंद झाली म्हणजे मग आयुष्य संपलं, मला मूलबाळ होणार नाही. पण विथ मेडिसिन्स आपल्याला तिला पिरियड्स त्या स्त्रीला आणता येतात. तिचं गर्भपिशवीचं लायनिंग तयार करून आपल्याला IVFनी त्यांना मूलबाळासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो.